नमस्कार मित्रांनो, मी रवी गोडके तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडतीच्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण दररोज वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो. तसंच आज मला एका विषयावर बोलायचे ते म्हणजे सत्य, म्हणजे खरे. माणसाने नेहमी सत्य का बोलावे, खरे का बोलावे, त्याचे फायदे काय आहेत बुवा आणि नुकसान काय आहेत, हे आपल्याला बघायला हवं. कारण बऱ्याचदा आपण म्हणतो थोडं खोटं तर चालतंच, थोडं खोटं तर चालतंच. आता ते थोडं खोटं काय असतं ते जाणून घेणं खूप महत्वाचं सगळ्यात पहिले. थोडं खोटं म्हणजे असं, की प्रेमात, आनंदाने किंवा एक मस्करी म्हणून आपण एखादी गोष्ट खोटी बोलतोय, तेव्हा तुम्ही नक्कीच म्हणजे मजा करण्यासाठी किंवा एक मस्करी म्हणून तुम्ही खोटं बोलताय, तर ठीक आहे. दॅट्स ओके. नो प्रॉब्लेम. परंतु ज्यावेळेस तुम्ही बऱ्याच गोष्टी खोट्या बोलता, विनाकारण जिथे गरज नाहीये, काही किंवा गोष्टी लपवण्यासाठी तुम्ही खोटं बोलता, त्यावेळेस तुम्ही चुकीचं करताय. कारण माहिती आहे, खरं बोलण्याची ताकद ही खोटं बोलण्यात कधीच येऊ शकत नाही. जर तुम्ही म्हणाला, की माझ्याकडे एखादी गोष्ट आहे, तर ती गोष्ट कुणी मागितल्यावर परत तुम्हाला एक खोटं बोलावं लागेल. त्यासाठी परत अजून एक खोटं बोलावं लागेल. ते सगळेच सांगतात, की तुम्ही जितकं एक खोटं बोलला, तर ते खोटं लपवण्यासाठी तुम्हाला 100 खोटे अजून बोलावं लागेल. खोटं बोलल्याने काय होतं, हे पण देखील तुम्हाला सर्वांनी सांगितलं असेल. परंतु खरं बोलल्याने काय होतं, हे सहसा कोणी सांगत नाही. त्याचा फायदा मी सांगतो तुम्हाला. खरं बोलण्याचा इतका जास्त फायदा आहे, ते म्हणजे तुम्ही विचार नाही करणार, की हा फायदा काय? की जसं समजा तुम्ही खरं बोलताय सगळ्या गोष्टी. घरच्यांनी तुम्हाला काही विचारलं, तुम्ही खरं-खरं सांगून देताय. जे वागताय ते खरं-खरं वागताय. सगळीकडे तुम्ही खोटं काहीच लपवत नाही. इकडून कोणासमोर लपवत नाही, कोणी समोर लपवत नाही. कोणाशी कोणत्याही प्रकारचं तुम्ही खोटं बोलत नाहीयेत. सगळीकडे खरं बोलत आहात. तर तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं स्वातंत्र्य महसूस होईल. खरंच एक वेगळ्याच प्रकारचं स्वातंत्र्य तुम्हाला फील होईल ते आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या वागण्यात जाणून येईल. कारण तुम्ही जेव्हा खरं बोलता, त्यावेळेस तुम्ही कॉन्फिडंट असतात. कोणाची भीती तुमच्या मनात नसते आणि तुम्ही बिनधास्त जे वाटेल ते करता. कारण तुम्हाला माहिती आहे, मी कधीही कुणाच्याशी खोटं बोलत नाही. मी खरा आहे. मला माझ्या म्हणजे लोकांशीच नाही, तर तुम्ही मला तुमच्या मनाशी देखील खोटं बोलायचं नाही. तुम्हाला मनाशी पण देखील तुमच्या खरं बोलायचं आहे. त्यावेळी तुमचं काय होतं माहिती तुमचा कॉन्फिडन्स एकदम बूस्ट होऊन जातो. सोबत तुम्ही जर बसलेले आहात आणि तुम्ही जर सगळं खरं बोलता ना, तर तुम्हाला घरच्यांची देखील भीती वाटत नाही. जसं म्हणतो आपण आपल्याला वडिलांची भीती वाटते. पण जर तुम्ही सगळे जसे आहात तसे खरेच्या खरे तुम्ही तुमच्या वडिलांसमोर असेल, तर तुम्ही वडिलांना घाबरणार नाही. हा एक खरं बोलण्याचा मोठा फायदा आहे, की तुम्ही कॉन्फिडंट होता. तुमच्या मनातली भीती देखील निघून जाते. कॉन्फिडंट तर होताच तुम्ही कोणती पण गोष्ट बोलायला घाबरत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे भीती निघून जाते. कोणत्याच प्रकारची तुमच्या मनात भीती नसते, की बुवा मी असं बोललो तर काय होईल? तसं बोललो तर काय? तुम्ही खरं बोलता आणि त्याचा परिणाम तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल. परंतु तुम्ही खरं बोलताय ना, तर तुमच्याकडे कुणीही बोट करू शकणार नाही. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला सांगताय, जर तुम्ही एखाद्या दुकानात काम करत आहात, एखादा प्रॉडक्ट आहे तुमच्याकडे विकण्यासाठी आणि तुम्ही सांगताय, की हे प्रॉडक्ट घेऊ नका, हे 6 महिन्यात खराब होतं. तुम्ही काय बोललेत? खरं बोललेत. आता एखादा विचार करणार, की हा सांगतोय जर त्याला महागडा प्रॉडक्ट विकायला आपल्याला घेऊन देतोय. परंतु त्यानं तो घेतला नाही आणि दुसरा घेतला आणि तो खराब झाला. नंतर तुम्ही परत एकदा सजेस्ट केलं, की हा घ्या. दुसरा, तो घेऊ नका. तर त्यावेळेस काय होणार? म्हणजे मला असं म्हणायचं, की त्यांनी ते तुम्ही जर सांगितलंय, की हा प्रॉडक्ट खराब आहे. तुम्ही सत्य आहात, कॉन्फिडंट आहात. तुम्हाला कशाची भीती नाही म्हणून तुम्ही बिनधास्त सांगून दिलं. पण त्याला असं वाटलं, की तुम्ही तुमचा माल दुसरा महागडा माल खपवण्यासाठी तुम्हाला हा घेऊ देत नाहीये. त्यावेळेस तो घेऊन जाणार, 6 महिन्यात ते खराब होणार. मग तो वापस तुमच्याकडे येणार. मग म्हणणार, की "सर तुम्ही खरं बोलले होते. मी ही प्रॉडक्ट घेतलंच नव्हतं पाहिजे, पण मी ऐकलं नाही." तुम्हाला सत्य बोलण्याचा रिझल्ट उशिरा भेटेल, पण नक्कीच भेटेल, ही गॅरंटी मी देतो. आणि तुम्हाला माहिती का, खरं बोलण्यात तुम्हाला असा दडपण येणार नाही. दडपण, मनावर जे दडपण असतं ना, ते कधीच येणार नाही खरं बोलण्यावर. तुम्हाला माहिती असेल, काय होतं बऱ्याचदा मी एखाद्या व्यक्तीला एक गोष्ट सांगितलेली असते, मग आपल्याला ध्यानात ठेवतं, अरे आपल्याला ही गोष्ट सांगितलेली आपण आहे ना. जर तुम्ही दुसऱ्यांदा तुम्हाला काय त्या व्यक्तीशी बोलायचंय, हे तुम्हाला विचार करून बोलावं लागेल बऱ्याचदा, की आपण याला अगोदर काय बोललो आहे. जर खोटं बोलत असाल तर. पण जर तुम्ही नेहमी खरंच बोलताय, तर तुम्हाला कोणतीच गोष्ट लक्षात ठेवायची पण देखील गरज नाहीये. तुम्ही सगळीकडे खरे आहात. तुम्हाला कोणतीच गोष्ट लक्षात ठेवायची गरज नाहीये. हो, हो, मी विसरलो. आठवण करून घ्यायचं.
म्हणजे व्हॉटएव्हर जे काही असेल, तुम्हाला कोणती गोष्ट लक्षात ठेवायची गरज नाही जर तुम्ही खरं बोलत असाल तर. पण जर खोटं बोलत असाल तर तुम्हाला सगळे खोटे तुमच्या लक्षात ठेवावे लागतील. आणि दुसरी एक गोष्ट भावनिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर खोटं बोलून कधी कुणाचा फायदा झालेला नाहीये. किंवा खोटं बोलून जर तुमचा फायदा होत असेल, तर तो कधी ना कधी तुम्हाला नुकसानदायी ठरेलच. परंतु तुम्ही आज खरं बोलताय, तुमचं आज नुकसान होईल, पण उद्या नक्कीच फायदा होईल, एवढी गॅरंटी मी परत एकदा तुम्हाला देतो. म्हणून आपल्या आयुष्यात कधीही खोटे बोलू नका. नेहमी खरं बोला. हां, मस्करीच्या वेळेला जर तुम्ही खोटं बोलताय, मजाक घेण्यासाठी खोटं बोलताय, ते खोटं वेगळं. ते खोटं खोटं नसतंच. ती एक मस्करी असते. म्हणून तिला आपण खोटं बोलणार नाही, खोटं म्हणणार नाही. परंतु तुम्ही ज्या गोष्टी खऱ्या आहेत, ज्या बोलायच्या आहेत, त्या नक्कीच खऱ्या बोला. स्वतःशी प्रामाणिक पण राहा. खरं बोलल्यावर स्वतःशी प्रामाणिक राहण्यासाठी काहीच अडचण येत नाही. एकदम सोप्पं आणि सरळ गोष्ट असते ती. आणि या सगळ्या खरं बोलण्यामुळे तुमचं काय होतं माहिती आहे? तुमची सेल्फ डेव्हलपमेंट होते. म्हणजे तुम्ही स्वतःचं चारित्र्य एकदम प्रकाशमान करता. स्वतःच्या चारित्र्यावर कोणत्याही प्रकारचा डाग राहत नाही. कुणी आपल्याकडे बोट करू शकेल असं तुम्ही वागत नाही. कारण तुम्ही खरं बोलत असता. म्हणून मी तुमच्या विद्यार्थी मित्रांनो किंवा तुमचे वडीलधारी व्यक्ती कुणीही ऐकत असेल, मी म्हणत नाही तुम्ही खोटं बोलताय. मी एवढंच सांगतोय, की तुमच्या मनात असू द्या, की खरं बोलल्यानं तुमच्या आयुष्यात नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे आणि तुम्ही खोटं बोलायचं टाळा. कारण की बऱ्याचदा आता ज्यांना सवय आहे ते त्यांना टाळाच म्हणावं लागणार मला, बरोबर? म्हणून मी म्हणेन खोटं बोलायचं टाळा आणि होईल तेवढं खरं बोला. काय त्रास होईल, काय संकट येईल त्याच्या बिनधास्त सामोरे जा. कारण दुसऱ्या वेळेस त्याच संकटाला सामोरं जाण्यासाठी तुम्हाला भीती वाटणार नाही. उलट संकटाला तुमची भीती वाटेल, की हा माणूस खरं बोलतो. आपण याच्यावरती वेगवेगळे आरोप लावू शकत नाही. म्हणून आजपासनं मी तुमच्याकडे रिक्वेस्ट करतो आणि तुम्हीही निश्चय करा, की तुम्ही नेहमी खरे बोलसाल, सत्य बोलसाल आणि आनंदी राहसाल. नमस्कार मित्रांनो, पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.